लोहशिंगवे गावात लक्ष्मण पाटोळे यांच्या घरावर रायफलच्या 2 गोळ्यांची फायरिंग झाल्याने छत फोडून गोळ्या घरात शिरल्या। सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही। ही घटना बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडली। यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। 23 जानेवारीला ही घटना घडली असली तरी विशेष म्हणजे या घटनेची अद्यापही दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। लोहशिंगवे गाव साऊथ एअरफोर्स लगत आहे। या ठिकाणी जवानांचा सराव चालतो। बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास लक्ष्मण पाटोळे गोठ्यात दूध काढत होते तर त्यांची पत्नी स्वयंपाक करत होती। अचानक आवाज आल्याने बाहेरच्या खोलीत येत असताना बंदुकीच्या गोळीचा लक्ष्मण पाटोळे यांच्या पत्नीच्या पायाला स्पर्श झाला। 2 गोळ्या घरात सापडल्या। लक्ष्मण पाटोळे यांच्या पत्नी पोलीस पाटील जुंद्रे, पोलीस आयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी याविषयी माहिती दिली। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन आहे, त्यामध्ये अशी माहिती मिळाली आहे की त्या घरामध्ये जे 2 शेल्स मिळाले आहेत, त्या शेल्स या त्यांच्या ट्रेनिंगच्या अनुषंगाने असू शकतात। त्या अनुषंगाने त्यांनी दिलेले उत्तर ते प्राथमिक उत्तर आहे आणि याबाबत आम्ही त्यांचं बॅलिस्टिक एक्सपर्टकडून माहिती घेऊन त्याचे रिपोर्ट्स, बॅलिस्टिकचे रिपोर्ट्स आणि त्यांच्या हेडक्वार्टरचे कमांडंट यांना पत्र लिहून त्याची खात्री करू आणि त्या अनुषंगाने जर काही इतर प्रकार असेल तर त्याबाबत देखील तपास करू। परंतु अद्यापपर्यंत अजून व्हेरिफिकेशन बाकी आहे आणि जे प्राथमिक उत्तर आलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही कमांडंट यांना कळवून पुढची कारवाई करत आहोत। थँक्यू। मी स्वयंपाक करत होती, किचनमध्ये होती। मी इकडे टीव्हीच्या खोलीमध्ये जोरात आवाज आला, छोट्या मुलांनी दगड किंवा बॉल फेकल्यासारखा। मग मी इकडे येऊन बघितलं तर मला काहीच दिसलं पण नाही खाली पडलेलं। मग मी बाहेर गेली, कोणी बाहेर पण दिसलं नाही। मग आवाज कसला झालाय बघितलं, काय नाही। पण पुन्हा मध्ये आली तर मग ती रस्त्यात पायाला लागली गोळी माझ्या। एअरफोर्सवाल्यांचं ते साहेबांना बोलवलं होतं पण मग ते म्हणे आमची नाही, गोळी चेक केली म्हणे आमची नाही ती गोळी। माझं एवढंच म्हणणं आहे की आता आधी परत दुसऱ्यांदा येऊ नये अशी काळजी घ्यावी लष्कराने किंवा होईना। एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो। मी लोहशिंगे गावाचे पोलीस पाटील विमलताई भगवान जुंद्रे, लक्ष्मण पाटोळे यांच्या घरावर 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता गोळीचा आपल्याचा आवाज, मोठा आवाज झाला। त्याच्यानंतर त्यांची पत्नी घरामध्ये होती। तिला असं वाटलं कशाचा आवाज झाला म्हणून ती बघायला गेली तर पत्र्याला होल पडलं होतं आणि भिंतीवर थोडी खून होती आणि त्या बायाजवळ खरचटली। तेव्हा तिने पाहिली की गोळी लष्कराची गोळी कशाची। त्याच्यामुळं मग आम्ही हे कळल्यानंतर गावात गेलो, चौकशी केली काय प्रकार घडला तर बघितलं तर ती गोळी होती त्याच्यामध्ये, पत्र्याला होल पडेल होतं आणि सगळे गावातले नागरिक सगळे भयभीत झाले होते आणि हा असा प्रकार कधीच आमच्या गावात झालेला नाही, असं पहिल्यांदाच झालंय। आणि नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला बी कळवलं, लष्करी अधिकाऱ्याला पण कळवलं, ते गोळी पण घेऊन गेले। पण त्यांनी असं म्हटलंय का आता आम्ही एक आमचं काही याच्यात आमची गोळी नाही आहे याच्यामध्ये, त्यांनी चौकशी करावं बाई, ते म्हणते आमची नाही। मग हा कसा प्रकार घडला? पहिल्यांदाच प्रकार घडला आमच्या गावामध्ये, हा कधीच नाही असं, यापुढे घडवू नये आमच्या गावामध्ये असं। या गोळ्या शेजारील एअरफोर्स ट्रेनिंग सेंटर मधील असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला। गोळी तपासणी करता दिली असता त्या गोळ्या लष्कराच्या फायरिंग रेंज मधील नसल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी आर पाटील, नाशिक रोड।